नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर 2 दिवस झाले पुण्याला आलो बहिणीकडे लहान. तर आज बाहेर जायचा प्लॅन ठरला आहे. कुठे गेलो नाही 2-3 दिवस झाले, कारण की कामात वेळ मिळाला नाही. पण आज वेळ मिळाला आहे. तर जवळच एक रामदरा म्हणून प्लेस आहे. आज रामनवमी आहे, त्यामुळे आम्ही तिकडे चाललो आहे. तर ॲक्च्युली काल गेलेलो आम्ही तिथे, पण बंद होतं ते 5च्या नंतर बंद होतं, त्यामुळं आम्हाला काही बघायला भेटलं नाही. आता परत चाललो आहे. घाम भरपूर आला, ऊन भरपूर आहे. AC लावले तरी ऊन भरपूर लागते. तर मग बघूयात आता पुढे काय काय होते. मागे शरी आहे, डुगू आहे आणि आसमी आहे. आता आम्हाला आसमी जॉईन झाले. 3 जण आम्ही आणि दिदी, असे आम्ही सगळेजण चाललो आहे. आज त्या मजा येणार आहे. प्रभू श्री राम जेव्हा वनवासात होते तेव्हा तिथे थांबलेले असं बोलतात, त्यामुळे त्या जागेला रामदरा नाव पडले. बघूयात आता पुढे कसं कसं आहे, काय कंटिन्यू ब्लॉगमध्ये राहत. मजा येणार आहे आज भरपूर. 5 वाजता बंद होतं, आता वाजलेत 2:30, त्यामुळे आम्ही लवकर निघालो आहे. जायला 1 तास लागला तरी आपल्याला दर्शन भेटेल आणि आजूबाजूचा परिसर बघता येईल. आजूबाजूला मस्त आहे, एकदम भारी आहे, त्यामुळे जायचं आहे. तर बघूयात, चला मग. थोडंसंच बाकी आहे, आता पोहोचू थोड्या वेळात आम्ही. की आता इकडं जवळजवळ 5 किलोमीटर दाखवतो आहे. 5 किलोमीटरच्या अंतरावरून आपण राईट मारत आहे. राईटने अजून 7 किलोमीटर आहे. भरपूर ट्रॅफिक लागली, त्यामुळे थोडा उशीर झाला. पोहोचू आम्ही तोच. काय कंटाळा आला का तुम्हाला लोकांना? हा, एक बोलताय, 2 जण नाही बोलताय. मग आता काय करायचं कंटाळा आला तर? फोटो काढायचे. देवाला नाही भेटायचं का? फोटो काढायला चाललो का देवाला भेटायला लागले? ऑलमोस्ट पोहोचलोय. 2 किलोमीटर राहिलं. रस्ता बघू शकता तुम्ही. पब्लिक भरपूर आहे रस्त्याने, या गाड्या बिड्या येत जात राहते पब्लिक. आज रामनवमी असल्यामुळे भरपूर गर्दी असणार आहे तिकडे. पण योग पण आम्हाला तसं झाला की आज जायचं ठरलं आणि आजच्या दिवशीचं आम्हाला दर्शन भेटणार आहे, त्यामुळं भारी वाटते. सगळीजण आम्ही बघा मागे कशी गँग आहे आमची बसली. तर गर्दी भरपूर आहे. रस्त्याचं पण काम चालू आहे थोडं, त्यामुळे पण थोडा रस्ता खराब आहे, पण ठीक आहे, होऊन जाईल. ते पण काम चाललंय, काम रस्त्याचं. पब्लिक बघ ना केवढी चालली आहे. अर्धी रिटर्न पण चालले आणि अर्धी तिकडे मंदिरात पण चालले, त्यामुळे गर्दी भरपूर आहे. रस्त्याचं काम चाललंय, बघू शकता तुम्ही. मस्त ग्रीनरी आहे या साईडला. एकदम गाव टाईप आहे, म्हणजे गावच आहे. लोणी काळभोर गावच आहे संपूर्ण. मस्त व्ह्यू आहे बघा. एक नंबर व्ह्यू आहे. भारी वाटते एकदम. पावसाळ्यात तर खूप भारी वाटणार इकडे, नाही? पावसाच्या मजा आहे इकडे. एकदम सगळीकडे हिरवगार. आत्ताच्या उन्हाळ्यात एवढ्या दिवसात सांगा ना तुम्ही, एवढा उन्हाळ्याच्या दिवसात एवढं हिरवगार आहे, तर मग पावसाळ्यात काय भारी दिसेल. एकदम माहोल मस्त. नारळाची झाडं आहेत. लोक जन्नतमध्ये राहतात. गावाला सुख भारी असते. एक नंबर आहे, भारी आवडला आपल्याला. एरिया मस्त आहे. या उन्हाळ्याच्या दिवसात पण एवढं हिरवगार आहे. पावसाळ्यात किती दाट असं हिरवा असेल तिथे. मस्त आहे. मस्त सगळ्यांचे असे बंगले आहेत तिकडे. पर्सनल बंगले बांधून राहिले लोकांनी जागा घेऊन. सगळ्यांचे बंगले ते बघा ना. सगळ्यांचे पर्सनल असे जागा घेऊन बंगले बांधले. प्लॉट आहे तिकडे विकायला. एक नंबर आहे. लोणी काळभोर रामदरा मंदिर. आज अयोध्येत पण भारी सजावट केली असेल, आहे ना? अयोध्येला राम मंदिरात आज भारी असेल तिकडे पण. पब्लिक आहे आज. फायनली पोचलो रे. मस्त एक नंबर. गर्दी खूप आहे, पण आता खूप गर्दी. आम्ही काल बोललो तुला तिथे पब्लिक असणार आहे.
इथं गेट लिहिलं आहे संध्याकाळी सायंकाळी 7 ते सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मंदिर चालू असतं. त्यामुळे ज्यांना यायचं आहे त्यांनी बाबा 5च्या अगोदर या, जेणेकरून तुम्ही 5 वाजता इकडे निघून झाले हिशोबाने या, कारण की मंदिर बंद होतं आणि तुम्ही किती रिक्वेस्ट केली तरी परत मंदिर काय चालू करत नाही, म्हणजे आतमध्ये एंट्री नाही तुम्हाला, असा विषय. पार्किंगला जागा शोधतो गाडी लावायला. पार्किंगमध्ये एकदा गाडी लावली मग आपण जायला मोकळं. आता फायनली आता पोचलोय, गाडी पार्क केली आता आणि त्या साईडला बघा उंट आहेत, भारी ना. आणि गाडी पार्क केली, या साईडला पूर्ण गर्दी आहे आणि असा हा एरिया आहे पूर्ण इकडचा. डोंगराच्या एकदम कुशीत पोचले, एक नंबर व्ह्यू आहे. त्या साईडला उंट बघा, उंट बघू शकता का, मजा येणार. चला दर्शन घेऊ आता जाऊन आपण आतमध्ये. सगळी ॲक्च्युली जत्रा भरल्यासारखंच आहे सगळं, खायच्या वस्तू खेळणी वगैरे सगळे प्रकार येतात. मस्त एकदम यात्राच भरते वाटते या दिवशी इकडची. भरपूर गर्दी आहे, पब्लिक भरपूर आहे. बरं झालं आपल्या चांगल्या दिवशी आज दर्शन भेटतं आपल्याला, कारण की आजचा दिवस खूप चांगला आहे, रामनवमी आहे आज. आणि आजच्या दिवशी दर्शन भेटणं म्हणजे, इतर दिवशी पण आपण घेतोच दर्शन, पण आजच्या दिवशी भेटलं ते मस्त. कारण की योगच आला, कारण की काल आम्ही आलतो इथे पण आम्हाला काही दर्शन मिळालं नाही, कारण की आम्हाला माहीत नसल्यामुळं आम्ही उशिरा पोचलो. इथं 6:30ला पोचलो आणि तोपर्यंत मंदिर बंद झालेलं. तर मग कदाचित देवाच्या मनातच असेल तुम्ही उद्या या मला भेटायला, आज काय मंदिर बंद झालं आहे त्यामुळे आम्ही आज परत आलो. तर आता फायनली पोचतो आहे. आता एंट्री आहे इकडनं, मेन एंट्री ही आहे आणि या साईडला तळा आहे वाटतं, या साईडचं तळा आहे वाटतं, मस्त तळा आहे मोठं. हे बघा बघू शकता तुम्ही, ते बघा ते मंदिर आहे, ते मंदिर आहे. मस्त आहे बाजूला आजूबाजूचा परिसर बघा, मस्त पताके लावलेत वगैरे, मस्त आहे की. पाण्याच्या ठिकाणीच आहे रामधारा, मस्त आहे. भर उन्हाळ्यात पाणी एवढं आहे ना, यायला तळा आहे, तळ गुलाल वगैरे उधळला इकडे, सगळा मोठा उत्सव असतो बघा ना, एक नंबर आहे. पाणी बिणी मस्त. मंदिर बघू शकता काय भारी आहे ना. अनाउन्समेंट करतात बाहेर मंदिर खाली करा, म्हणजे आज रामनवमी असली तरी मंदिर 5ला बंद होतं. या साईडला एंट्री कुठला आहे, बहुतेक फिरून एंट्री आहे इकडनं अशी. या देवांच्या मूर्त्या बाजूबाजूने सगळ्या, राम
मस्त दर्शन झालं, गर्दी जास्ती काय नव्हती. आणि बघू शकता मागं तुम्ही राम मंदिर आहे, एक नंबर मंदिर आहे आणि भारी वाटतं एकदम. ॲक्च्युली मी इंस्टाला रीलमध्ये बघितलेलं हे मंदिर आणि दीदीला बोललो की कुठं आहे हे मंदिर आपल्याकडे पुण्यात. दीदी बोलली आपल्या इकडनं जवळच आहे, पण मी पण कधी गेली नाही. तर काय फायनली काल आम्ही निघालेलो, पण काल मंदिर बंद असल्यामुळे आम्ही रिटर्न गेलो. पण आज आम्हाला बघायला भेटलं, एक नंबर आहे, प्रसन्न होतं मन. आणि एकदम आजूबाजूचा परिसर बघू शकतो तुम्ही, थोडा मोकळा आहे. तर या साईडला बघा पूर्ण शांतता आहे आणि आज गर्दी आहे, त्यामुळे तो आज सण असल्यामुळे आज एवढी गर्दी आहे ना. ते एरवी तर गर्दी नसते जास्त. घरी निघालो, व्ह्यू बघा काय मस्त आहे. संध्याकाळची आता जवळजवळ 5 वाजल्यात, गेट बंद, ते मंदिर बंद व्हायची वेळ आली. जवळचा परिसर बघा एकदम भारी, एकदम मस्त आहे ना. आता निघालो इकडनं मित्रांनो, पण जाताना एवढं वादळ आलंय, कारण की पाऊस येणार असेल कदाचित, जोरात येणार तर नाही, थोडे टिपके पडतात पावसाचे, पण भरपूर वादळ आले. तुम्ही बघू शकता पूर्ण साईडला दिसायचं बंद झालं, वारा आहे. थांबले, भरपूर म्हणजे भरपूर वादळ, शांत. तर नमस्कार मंडळी, फायनली आता जस्ट घरी पोचलो. वाटेत भरपूर पाऊस लागला आणि ट्रॅफिक पण भरपूर होते, त्यामुळं मधला शूट काय व्हिडिओ तर करता आला नाही. भरपूर कंटाळा आला ड्रायव्हिंग करून. तर जस्ट आता घरी पोचलो. आता काय नाही, बाहेर कुठे जायचं नाही, आता जेवायचं आणि झोपायचं. आज भरपूर म्हणजे मस्त प्रसन्न वाटलं. 2 ठिकाणी गेलो, धूरचा गणपती आणि रामदरा. दोन्ही ठिकाणी एकदम मस्त आहेत, मन एकदम प्रसन्न झालं आणि खूप बरं वाटलं. आज बऱ्याच दिवसांनी भाच्यांना बहिणीला घेऊन बाहेर गेलो, त्यामुळे खूप मजा आली. परत पण मी जेव्हा पुण्याला येईल तेव्हा कुठेतरी अजून दुसऱ्या ठिकाणी जायचा प्लॅन करेन, तेव्हा पण जाईन मी. फॅमिलीसोबत पण बरं वाटतं, त्यामुळं जरा बहिणींना भाच्यांना घेऊन गेलो. बाकी काय सगळ्या गोष्टी चालायच्याच. भेटूया अशाच पण पुन्हा एकदा नवीन अशा चांगल्या मस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत